नमस्कार मित्रांनो, शिवसेना ठाकरे गटात मोठा पक्षप्रवेश, मातोश्रीवर घडामोडींना वेग. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला देखील वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर पक्षांतराला ब्रेक लागेल अशी चर्चा राजकीय पक्षांना होती. मात्र तर देखील पक्षांतर सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. ऐनवेळी नेते आणि पदाधिकारी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचं अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत असून काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटात मोठा पक्ष प्रवेश झाला आहे. राजकीय वर्तुळात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे आज काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार अशोक जाधव यांचा मुलगा कुणाल जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश असल्याने हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीमधील अनेक बड्या नेत्यांचा पराभवाचा धक्का बसला. मात्र विधानसभा निवडणुकीत हे यश महाविकास आघाडीला टिकवता आलं नाही. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. राज्यात महायुतीला तब्बल 232 जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं. या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीला गळती लागली. अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडून महायुतीमध्ये प्रवेश केला, तर काही जणांनी आपल्याच पक्षांचा मित्रपक्षात प्रवेश केला, तर काही जणांनी आपल्याच पक्षाच्या मित्रपक्षात देखील प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान पक्षाला लागलेली गळती काँग्रेससाठी सुद्धा डोकेदुखीचा विषय ठरला आहे. त्यातच आता काँग्रेसला आणखी एक धक्का बसला असून कुणाल जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.